गायिका अंजली भारती यांचा 14 जानेवारीला भंडाऱ्याच्या फुलमोगरा येथे भीम मेळावा पार पडलाय। या मेळाव्यादरम्यान अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह विधान केलंय। गायिका अंजली भारती यांच्या या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून निषेध करण्यात आलाय। अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही असं राऊत म्हणाले। त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो। आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली। राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे। पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे। अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।